हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर झी मराठीवर नवीन मालिका सुरू होती, आपल्या सगळ्यांच्या भेटीला येते 8 जुलैपासून. आणि ही मालिका नेमकी काय आहे याचा सेट आपण बघितला आहे आत्ता. या 4 बहिणी आहेत माझ्याबरोबर. त्यांना मी ना या मालिकेचं नाव एका हटके पद्धतीने आता घ्यायला सांगणार आहे. ते म्हणजे दादा दादा तर आम्ही सगळ्यांनी ऐकलं आहे, ठीक आहे. तुम्हाला आता एक गाणं डेडिकेट करून या मालिकेबद्दल मला सांगायचं आहे. तर कुठलं गाणं तुम्हाला सुचतंय? तुमची मालिका आणि तुमचा दादा याला विचारात घेऊन गाऊन दाखवायचं. असं विचारलं तर एक गाणं खूप आमच्या जवळचं आहे की ते बाबासाठी आहे खरं तर, पण त्याने तिथे आम्ही शब्द रिप्लेस केलाय की जगण्या मला तूच हवा दादा. तर ते आमचं असं खूप जवळचं गाणं आहे. म्हणजे काही इमोशनल सीन पण असेल तर आम्ही ते लावायला सांगतो की अरे ते गाणं लावा, म्हणजे आम्हाला असं खूप त्या गाण्याने एक कोर मेमरी पण आमची जोडली गेली आहे. कारण का एका सीनच्या वेळेला ते लागलं होतं आणि तो सीन आता खूप मेमोरेबल झाला बिकॉज आम्ही खूप त्यात इन झालो होतो आणि आमचा फेवरेट सीन आहे. हो. पण ना आम्हाला ना नावं लिहून आली तुमच्या चौघींची: धनश्री, भाग्यश्री, तेजश्री आणि राजश्री. मेन मला जरा सांगा ना तुमचं कॅरेक्टर विषयी. माझं भाग्यश्रीचं कॅरेक्टर आहे आणि भाग्यश्री बिनधास्त खोडकर आहे खूप जास्त, आणि तिच्याकडे सगळ्यांचे सिक्रेट्स असतात जे ती दादाला सांगते. आणि दादाची सर्वात लाडकी बहीण भाग्यश्री आहे. मी राजश्री आहे. आणि मी खरं तर दादासारखीच आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे दादा घरात नसताना घराची जबाबदारी राजू सांभाळते. म्हणजे बहिणींची सगळी जबाबदारी घेतली आहे की दादा जेव्हा घरात नसेल तेव्हा घराकडे कोणी काहीच वाकड्या नजरेने बघायचं पण नाही. तर मग मी बिंदास कारण राहावंच लागेल ना, बहिणी आम्ही चौघी घरात असताना बाकी कोण सांभाळणार. सो अशी आहे. आणि मी फायनान्स मिनिस्टर आहे. एक फार महत्त्वाचं काम करते मी घरातलं, म्हणजे पैसे माझ्याकडे असतात. म्हणजे माझ्या 3ही बहिणींकडे मी सांगते किती पैसे ठेवायचे आणि शॉपिंगला वगैरे माझ्याकडनं मागतात ते. सो अशी आहे राजू, आणि ती घर सांभाळते छान, आईसारखी आहे. मोठी बहीण खूप प्रेमळ, साधी, भोळी आणि खूप सोज्वळ आहे. आणि दादात आणि तिच्या वयाच्या अंतरात फार कमी अंतर आहे. तर त्यामुळे तिने बघितलं लहानपणापासून दादाचा स्ट्रगल किंवा कसं आम्हाला दादाने वाढवलं हे सगळं तिने तिच्या डोळ्यांनी बघितलं आहे. त्यामुळे तिच्या मनात दादासाठी एक वेगळंच इमोशन आहे की वडिलांच्या दृष्टीनेच ती बघते दादाला. आणि तिला माहिती आहे की दादा काही बोलत नाही, तिला सगळं जाणवतं कारण तिने लहानपणापासून त्याच्या खूप जवळची असलेली ना ती. तर ते सगळं बघितलं आहे तिने, म्हणून ती थोडीशी घाबरट पण आहे की अरे की दादाला काही त्रास व्हायला नको माझ्यामुळे. म्हणून ती नेहमीच थोडीशी पडतं पाऊल घेते की माझ्यामुळे कुठलाही त्रास दादाला होता कामा नये. म्हणून ती जरा थोडीशी बिचकते काही काम करण्याआधी. आणि खूप प्रेमळ आहे आणि तिचं फक्त एकच आहे की माझ्यामुळे माझ्या दादाला आयुष्यात कुठला त्रास झाला नाही पाहिजे. कसं आहे? 1, 2, 3 आणि 4. ओके. नमस्कार, मी समृद्धी विनायक साळवी. मी धनश्रीची भूमिका करते. तर धनश्री पहिले तर थोडी वेंधळी आहे, थोडी काय म्हणू शकतो, थोडी इनोसंट आहे. म्हणजे दादाचं जसं सगळ्यांनी एक एक गुण घेतलं, तर मला वाटतं दादाचं मी इनोसन्स घेतलं आहे की तिने बाहेरचं जग बघितलं नाही. आता अक्का आहे मोठी, ही लहान असून पण आईसारखी आहे. तर त्यामुळे ती एक प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंटमध्येच राहिलेली आहे. त्यामुळे बाहेरचं जग तिने बघितलं नाही. तिच्यासाठी 3 बहिणी आणि दादा, त्यांना काही बोलायचं नाही. आणि तिला जेवायला फार आवडतं, तिला इंग्रजी बोलायला फार आवडतं जरी येत नसलं तरी. त्यामुळे तिथं तेवढंच जग आहे आणि तिला तेवढंच माहिती आहे की हा हेच आहे. त्यामुळे धनश्री अशी आहे. या ना, मला मालिकेबद्दल जाणून घ्यायचंच आहे. पण तुमचा सेट इतका सुंदर आहे आणि सेटच्या बाहेर जिकडे आता आपण उभं आहे हे कमाल आहे. म्हणजे मी लव्ह ॲट फर्स्ट साईट झालं मला जेव्हा मी बाहेर आली. तुम्ही जेव्हा पहिल्यांदा इथे आलात तेव्हा तुमचे काय एक्सप्रेशन्स होते आणि या जागेवर काय घडतं? शूटिंगच्या व्यतिरिक्त काय धमाल असते? रील्सचा फोटोज काढून. कारण होतं काय, आम्ही इथनं सेटमधनं बाहेर आलो की आमची त्या साईडला मेकअप रूम आहे. सो इथून जाताना पटकन फोटो काढून घ्या माझ्या लुकमध्ये. असं आमचा एक छोटासा फोटोशूट होता आणि मग आम्ही मेकअप रूममध्ये जात असतो. आणि ते एक एस्केप पण आहे की इथनं सेट सुरू होतं किंवा काम सुरू होतं, तर बोलायचं असेल किंवा थोडीशी प्रायव्हसी असेल तर एवढं छान वातावरणात येऊन एक स्वतःचा हे आणि अगदीच वाड्याच्या प्रेमात तर आहोतच आम्ही. कारण आम्ही आधी असं वातावरणात कधीच शूट काय म्हणजे जवळपास सुद्धा राहिलो सुद्धा नाही. कारण मी औरंगाबादची मूळची, तर तिथे खूपच वेगळं वातावरण. आणि इथे आल्यावर असं होतं की अरे मी कुठे आले, म्हणजे हे आमच्यासाठी खरं तर हेवनच आहे. कारण आणि हे आमच्या पात्रांसाठी पण खूप हेल्पफुल आहे हे एन्व्हायरमेंट. कारण जर हीच मालिका आम्ही मुंबईत शूट केली असती तर कदाचित ते पात्र कॅच करायला थोडा वेळ लागला असता. पण हे इतकं हेल्प करतं आम्हाला सगळं, या बारीक सारीक गोष्टी, वाडा असू देत, ही झाड, सगळ्याच गोष्टी बारीक. सुरुवातीला असं झालं की थोडं आयसोलेटेड फील झालं. कारण खूप पुणे, मुंबई, औरंगाबाद असं मोठ्या शहरांमधनं अचानकच खूप छोट्या गावामध्ये येऊन राहायचं म्हणजे आम्हाला अरे बापरे असं झालं. पण आता ते
असं वाटतं की बरं आहे, उलट बाकीच्याशी काहीच संबंध नाही आहे. आणि मग आमचं ते एक वेगळं जग इथे आम्ही आता केलं आणि आम्ही असे खतरनाक सेटल झालो इथे. रिफ्रेशिंग वाटतं हे सगळं एन्व्हायरमेंट. ही फ्रेम मी निवडली की इथे इंटरव्ह्यू करूया. आपण ना साधारणपणे मालिकेमध्ये भावा बहिणीचा तो बॉन्ड ते नातं बघतो, पण भावा आणि बहिणीवरच मालिका हे ॲक्च्युली पहिल्यांदा मी सुद्धा बघते. तुमच्या चौघींसाठी हा प्रश्न आहे, तुमच्यासाठी नेमकी कधी सुरुवात झाली या मालिकेची आणि कसं नाही हुक पॉईंट लागतो आपल्याला की नाही यार मला हे करायचं आहे, ते काय होतं? 6 महिन्यांआधी एक डिसेंबरमध्ये वगैरे कॉल आलेला की झालं म्हणून सिलेक्शन. तेव्हा तर बिलीव्ह होत नव्हतं. आणि जसं जसं ह्या प्रोसेसमध्ये यायला लागलं, वर्कशॉप वगैरे हे सगळं चालू झालं ना, त्यानंतर एक खूपच वेगळं फिलिंग होतं की आपण हे जे आत्ता बॉन्ड तयार होत आहेत तर हे जर नसतं केलं तर हे अनुभवायला नसतं मिळालं. आणि पहिलेच सिरियल असल्यामुळे खूप नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत, खूप सारे एक्सपिरियन्सेस येत आहेत आणि छान वाटतं. कोणाकडनं शिकतेस ग सगळ्यात जास्त? सगळ्यांकडून, दादाकडून तर शिकते. मला असा एक नाही प्रसंग सांगता येणार, कारण जुई म्हटले तसंच माझं पहिलं प्रोजेक्ट असं मोठं काहीतरी काम, त्यामुळे रोज काहीतरी असं होतंच, असं ठरवू नये की आता आज काहीतरी शिकायचं, पण ते आपोआपच एक कुठेतरी सबकॉन्शियसली आपण एक काही नोटीस करत जातो आणि गोष्टी घडतात. पण तसं जेव्हा कॉल आला आणि वर्कशॉप्सच्या दिवसांमध्ये त्या पात्रांची किंवा आपण एक काय करतोय याची एक डेप्थ आपल्याला समजत नाही, कारण फार नवीन नवीन असतं. पण बाय द टाईम आम्हाला तसं समजत गेलं आणि आम्ही त्या प्रोसेसमध्ये इन होत गेलो, त्यामुळे असं झालं की हे माझं आहे. तसं सगळ्यांनाच एक फिलिंग होत ही राजश्री मी करते, म्हणजे हे माझ्यासारखं जे केलं ते कोणीच नाही करणार. तर एक असा हक्क येतो, तर सगळ्यांनाच ते फिलिंग मला वाटतं इक्वली आलं त्या हळूहळू एक एक करता. पण कोमल, तू मायथॉलॉजिकल मालिका आधी करून आली आहेस आणि फुल लेंथ असं हे कॅरेक्टर काय इझी आहे, डिफिकल्ट आहे, कसं सुरू आहे? छान आहे. म्हणजे ऑफकोर्स डिफरन्स आहे दोघांमध्ये, म्हणूनच मी हे निवडलं आहे की मला काहीतरी वेगळं करायचं होतं जे होतं त्याच्यापेक्षा. आणि छान आहे, वेगळं आहे आणि मला मजा येते हे करायला. की बाकी इतर जे लव्ह स्टोरीज वगैरे येतात त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळी आहे, की एक बहीण म्हणून एक मला जबाबदारी फील होते की अरे काहीतरी वेगळं देतोय आपण ऑडियन्सला पण, आणि मी माझ्या ऑडियन्सला एक वेगळी कोमल किंवा तेजश्री एक नवीन कॅरेक्टर मी माझ्या थ्रू बघायला प्रेझेंट करते. तर त्याच्यामुळे मला मजा येते. आणि मला विचारशील तर तू मी ही का निवडली, तर माझ्यासाठी हे होतं की मी थोडी स्केप्टिकल होते की इथे येऊन शूट करायचं की नाही करायचं, कारण मी मुंबईत आधी शूट केलं पण इथे कसं असतं याची आयडिया मला नव्हती. आणि थोडंसं होतं ना की अरे इथे येऊयात की नको, कारण सगळंच वेगळं वातावरण आहे. पण मी इथे लुक टेस्टला आले आणि मग तोपर्यंत माझं असं काही कन्फर्म नव्हतं की ही करूयात की नाही करूयात. पण मग तेव्हा मला इथे आल्यावर सरांनी सांगितलं की या मालिकेचं नाव आहे लाखात एक आमचा दादा. आणि माझ्या लहान भावावर प्रचंड प्रेम आहे. म्हणजे माझा वॉलपेपर पण बघशील तर त्याचाच फोटो माझ्या वॉलपेपरला आहे. तर मला झालं आता मला काही नको आहे की कसं मी राहणार वगैरे, कसं शूट बीट काय, मला फक्त या टायटल जे होतं लाखात एक आमचा दादा त्याच्यावरनं मी ही मालिका करायचं असं ठरवलं की मला हे आता करायचंच आहे. खूप मस्त आहे. मला तर म्हणजे आधी कारण मी फेब्रुवारीमध्ये जॉईन झाले आणि खूप पटापट झालं की अरे ऑडिशन घ्या, येस ओके वगैरे, आणि आलो. तर हो बोलताना काहीच थॉट नव्हता की हां करायचे. मला ॲक्च्युली खूप शूट सुरू झाल्यानंतर 3-4 तिसरा-चौथा दिवस होता आणि तेव्हा आम्ही एक सीन करत होतो. म्हणजे सीन सांगणार नाही, पण असं होतं की दादा आमच्याबद्दल काहीतरी विचार करतो की अरे बहिणींना असं का बहिणींबद्दल विचार करतो. आणि मला असं काहीतरी हिट झालं तेव्हा की अरे यार असं कोणतरी आहे आपल्या आयुष्यात की तो आम्हाला प्रायोरिटी ठेवून तो एवढा तर तेव्हा असं झालं की अरे म्हणजे मला नेहमी भाऊ हवा होता. माझी बहीण आहे मोठी, जिच्यावर पण माझं खूप प्रेम आहे, पण मला भाऊ हवा होता लहानपणीपासून, मोठा भाऊ. तर कुठेतरी माझ्या थ्रू धनू जगते ते असं वाटतं. तुम्ही चौघी आहात, दिशा सुद्धा आहे, मी अजूनही कॅरेक्टर बघितली. या सगळ्यामध्ये तुमचा दादा हा बिचारा एकटा पडलाय असं आहे का? एकत्र सगळ्या सुरू झाल्या, कोण कुठून हे कळतंय मला कळत नाही. मनातला प्रश्न. एवढ्या सगळ्या मुलींचं अटेन्शन एका वेळेला मिळतंय. हो एक्झॅक्टली. आणि तो एकटा अजिबात नाहीये, तो कम्प्लिटली आपण म्हणू शकतो बॅक बेंचर असतात ना, तो तसा आहे. तो आता शांत वाटत असेल पण तो तसा नाहीये. हो, तो कोण कोणाचा बकरा? तो आमचा बकरा करतो, तोच करत. कधी कधी आम्ही चौघी मिळून त्याचा करतो, त्यामुळे एवढं नाही तो तोच करतो. पण इथे जेव्हा आम्ही आतमध्ये आलो ना, त्या मालिकेचं टायटल ट्रॅक चालू होतं आणि मी बघितलं की बहिणी दादाला सांगत होत्या टायटल ट्रॅकचे लिरिक्स काय आहेत. तर माझं असं म्हणणं आहे, आता 8 तारखेपासून मालिका येतेच आहे प्रेक्षकांच्या भेटीला. प्रेक्षक तेव्हा बघतील टायटल ट्रॅक, पण एक झलक जरा तुमच्याकडनं होऊन जाऊ देत टायटल ट्रॅकची.
आगीचा हा निखारा हो पाठी राखा खंबीर आभाळाच्या छातीचा हो साऱ्यांचा हार झेलून ऊन होतो सावली बहिणींची र सावली बहिणींची र रांगडा दिसतो तरी मनातून हा गोड र मनातून गोड र मोठ्या मनाचा आमचा दादा जशी माय माऊली दादा सुपरस्टार आमचा दादा लाखात ही आमची मेमरी आहे म्हणजे ऍक्च्युली आमचं प्रोमो शूट झालं होता तेव्हा आम्ही कंटिन्यू शूट करत होतो आणि रात्री 3 वाजता हा लास्ट शॉट होता की बसा इथे आणि ही स्टेप करा तर ते सिंक मध्ये होत नव्हतं तर दादा बिकॉज दादा कोरिओग्राफर आहे नितेश दादा तो उठून 1 2 3 तर ते आता एवढं डोक्यात बसलंय की सुपरस्टार आमचा दादा लाखात आम्ही नेहमी हे करतो आणि सुरू होते मालिका. खूप शुभेच्छा तुमच्या सगळ्यांना. गप्पा होतच राहतील. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू